श्री दत्तप्रबोध अध्याय 2 इच्छा भोजनासाठी नरमांस। या अध्यायामध्ये राजा श्रीयाळ भक्त चांगुणा यांची कथा आहे। अध्यायाला सुरुवात करूया। भव्य विशाल अशा कांतीनगरात राजा श्रीयाळ राज्य करीत होता। त्याची पत्नी चांगुणा अतिशय सुशील होती आणि त्या दोघांचे गुण घेऊन अवतरलेला त्यांचा सुपुत्र चिलयाबाळ जणू सद्गुणांचा पुतळा होता। ते तिघेही श्री शंकरांची परमभक्ती करीत असत। राजा श्रीयाळाचा नित्यनेम होता, आल्या अतिथीला पूर्ण भोजन दिल्याशिवाय आणि शिवाची पूजा केल्याशिवाय तो भोजन घेत नसे। रोज असे असंख्य याचक त्याच्याकडून तृप्त होऊन जात असत। जो जे वांछील ते राजा त्याला उदार हस्ते देत असे। कोणीही विनमुख परत जाणार नाही याची तो दक्षता घेत असे। त्यामुळेच त्याच्या कीर्तीचा महिमा स्वर्गलोकातही गेला होता। अशा रीतीनं सुखासमाधानात राजा श्रीयाळ आपले राज्य करीत होता। एक दिवस नारद मुनी राजाकडे आले। राजाचा सगळा दिनक्रम, त्याची शिवभक्ती पाहून ते संतोष पावले। त्याच्याकडचा आदर सत्कार घेऊन ते निघाले। ते थेट कैलासावर येऊन पोचले। नारद मुनीने बघताच शंकरांनी त्यांचं क्षेत्रकुशल पुसलं आणि भूतालावरील काही विशेष खबरबात असल्यास सांगा असं सांगितलं। एवढे बोलताच नारद मुनींना श्रीयाळ राजाचं वर्तमान सांगण्याचा मोह काही आवडला नाही। ते म्हणाले, हे काशी विश्वेश्वरा, मी तुझे अनेक भक्त पाहिले, अनेक उपासक पाहिले, पण सत्वशील आणि धर्मनिष्ठ राजा श्रीयाळ मी पाहिला आणि माझी खात्री झाली की तो तुमच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सत्वाला दृढ आहे। तो एकटा राजात तुझा उपासक आहे असं नाही, तर त्याची सुशील साध्वी पत्नी चांगुणा आणि सुकुमार पुत्र चिलयाबाळ हाही तुझा उपासक आहे। अतिथी पूजनाला तिघेही एकमेकांना मागे सारतील अशी त्यांची सत्वनिष्ठा आहे। ती तिघेही पाहूनही जाश्वनिळा माझ्या मनाला परम संतोष झाला। असे हे तिघे भक्त अनन्य साधारण आहेत। त्रिभुवनातही त्यांच्यासारखे भक्त शोधून मिळणार नाहीत। नारदांचं हे भाषण ऐकून उमानीळ अतिशय संतोषले आणि त्यांनी नारदाला अमृतपान घडवलं। अमृतपान घडवल्यामुळे नारदही समाधान पावले आणि अन्य लोकात भ्रमण करण्यासाठी निघून गेले। इकडे त्या भक्तवत्सल जाश्वनिळाला आपल्या भक्तांना बघण्याची उत्कंठा लागली। उमेशी हितगुज करून वेश पालटून उमाकांत राजा श्रीयाळाच्या नगरीत अवतरले। पण हा याचक अन्य याचकांहून वेगळा होता। त्याच्याकडे पाहावत नव्हतं, त्याच्याजवळ उभं सुद्धा राहावत नव्हतं। मग त्याच्याशी बोलणं आणि त्याची सेवा करणं तर दूरच राहिलं। 4 कोस दूर सुद्धा कोणी राहू शकणार नाही अशी दुर्गंधी त्याच्या अंगाला येत होती। त्याच्या सर्वांगातून रक्त पू हे वाहत होतं। अंगभर धड कपडा नव्हता, होत्या त्या सगळ्या चिंध्या, आणि कित्येक वर्ष त्या चिंध्यांना आणि त्याच्या शरीराला पाणी लागलेलं दिसत नव्हतं। असा तो घाणेरडा रोगट याचक मोठ्या मोठ्या हाका मारीत पूर बडवीत रस्त्यानं निघाला होता। नगरातले सर्व नागरिक भयभीत होऊन अवाक होऊन त्या त्रयस्थाकडे पाहत होते आणि दूर सरकत होते। त्याच्या अंगाला येणाऱ्या दुर्गंधीला नाक मुरडीत होते, नावं ठेवीत होते। सर्वांकडे दुर्लक्ष करून तो याचक हाकांवर हाका मारीत राजप्रसादाकडे निघाला होता। जोहऱ्याचं लक्ष हे हिरकणीवर असतं। काचेचे तुकडे बाजूला करून तो फक्त हिरकणी तेवढीच उचलतो। त्याप्रमाणे तो वितरागी बाकीच्या बाघ्यांकडे दुर्लक्ष करीत राजगृही जाऊन उभा राहिला आणि उच्च स्वरात साद घालीत त्यानं टाहो फोडला, हे राजन, मी फार दिवसांचा क्षुधित आहे। मला इच्छा भोजन देऊन तू तृप्त करशील असं वाटतं आणि म्हणून तुझ्या दारी आलो आहे। मला अपेक्षित भोजन देऊन संतुष्ट कर। हे ते याचकाची शब्द ऐकून राजा श्रीयाळ मोठ्या औत्सुक्यानं धावत बाहेर आला आणि कोणताही विचार न करता त्या अतिशय कुरूप घाणेरड्या याचकाच्या पाया पडला। त्याला हात जोडून विनवता झाला की हे याचका, तुला जे जे हवं आहे ते तू माग, तुझी इच्छा सत्वर पूर्ण केली जाईल। राजन, मला जे अपेक्षित आहे ते भोजन मला हवं आहे, ते तुला अवश्य मिळेल। याचका, माझं तन मन धन आणि सारं वैभव हे तुझंच आहे, त्यातीलही हवं ते माग।
निसंकोच मनानं माग. तू मागता क्षणी मी ते देईन. राजन, मी खूप भुकेलेला आहे. मला तुझं राज्य नको, संपत्ती नको, वैभव नको. मला फक्त इच्छा भोजन हवं आहे. तुझ्या दातृत्वाची कीर्ती ऐकून मी इतक्या दूरवरून इथे आलो आहे. तू मला विनमुख पाठवणार नाहीस, मला याची खात्री हवी आहे. आपल्याला भोजनासाठी काय हवं आहे महाराज? आपली इच्छा कळली म्हणजे त्याप्रमाणे पक्वान रांधता येईल आणि आपल्याला हवं तसं भोजन मिळालं हे समाधान मला मिळेल. आपली कितीतरी दिवसांची क्षुधा शांत होईल. महाराज, सगळ्या प्रकारचे पक्वान्न खाऊन माझा जीव उबला आहे. मला जे सुग्रास भोजन हवं आहे ते निराळच आहे. बोलावं महाराज, आपली सेवा करण्यास हा दास शियाळ तत्पर आहे. राजा, मला नरमांस भोजन हवं आहे. नाना परीचं अन्न खाऊन मला कंटाळा आला आहे. सत्वर रज हे नरमांस भोजन देशील तरच माझी इच्छा पूर्ण होईल. याचकाची ती विलक्षण भोजनाची इच्छा ऐकताच राजा त्याला म्हणाला, ठीक आहे, आपल्याला हवं तसं नरमांस भोजन मी आपणाला देतो. राजाचे शब्द संपताच तो याचक राजाला म्हणाला, राजा, तू सत्ताधारी धनपाळ आहेस. पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर तू कोणालाही बळी म्हणून आणशील, पण असा चोर, जार, बंदी, दीन मला चालणार नाही. त्याचं मांस मला निषिद्ध आहे. राजा म्हणाला, हे याचका, तू सांगशील त्याप्रमाणे मी तुला हवा असणारा बळी दे. तुझी इच्छा सांग. हे ऐकताच तो याचक म्हणाला, मला असा बळी हवा आहे की जो पवित्र, सुशील, सद्वर्तनी आणि सदाचारी आहे. शिवाचा उपासक आहे. याखेरीज दुसरा कोणी दुष्ट, चांडाळ, दुरात्मा मला चालणार नाही. अंतर्बाह्य निर्मळ असा बळी मला हवा आहे, तरच मी त्या इच्छा भोजनाला स्पर्श करीन, नाहीतर चालता होईल. राजाने याचकाचे पाय धरले आणि विनम्र स्वरात त्यानं सांगितलं, आपण माझा स्वीकार करावा आणि आपली क्षुधा शांत करावी. याचकानं नकारार्थी मान हलवली आणि सांगितलं की, अरे, याचकांचा तर तू पालन करता. पिता, तुझं मांस मला कसं चालेल? तुझ्या हत्येचं पातक मी कसं घेऊ? तुझा मला काहीही उपयोग नाही. हे ऐकून शेळांची सुशील धर्मनिष्ठ पत्नी शालीनपणे पुढे आली. याचकाच्या पायाची धूळ मस्तकी लावीत ती विनम्रपणानं म्हणाली, हे योगी राजा, आपली सेवा करण्याचं भाग्य आपण मला द्यावं. भूपाळांचा अंगीकार आपण करू शकत नाही, पण माझ्या शरीराचा आपल्या क्षुधा सांत्वनासाठी उपयोग करायला काहीही अडचण नाही. आपण कृपावंत व्हा आणि संमती द्या. माझ्या या भंगुर जीवनाचं सार्थक होईल. कोणतंही कारण न सांगता माझा आपण अंगीकार करावा. चांगुनीचा गळा दाटून आला होता. पतीच्या सत्वनिष्ठेसाठी आपलं शरीर कामी आलं तर जन्माचं सार्थक होईल असं तिला वाटत होतं आणि म्हणून ती त्या सांबशिवाची प्राणपणाला लावून विनवणी करत होती. तिची ती पतिनिष्ठा पाहून त्या याचकाच्या रूपात आलेल्या शंकरालाही कौतुक वाटलं, पण त्यानं हसून चांगुनीला सांगितलं, तुझ्यापाशी मागणं मागणारे याचकाची तू माता आहेस. तुझा बळी स्वीकारून मी पापाचा धनी कसा हो? याचकाचं हे उत्तर ऐकून दोघेही दिढमूड झाले आणि त्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवत कळवळून विनवलं की, हे दयाघना, आमची दोघांची शरीरं तुम्हाला नको, तर आपल्या मनात निश्चित कोणती व्यक्ती आहे ती तरी उघड सांगा. आम्ही कोणत्याही प्रकारचा शब्द न उच्चारता आपल्या सेवेची ती गोष्ट तयार ठेवतो. आमची सेवा आपल्या चरणी रुजू व्हावी आणि आमचं सत्वही टिकावं अशी आमची इच्छा आहे. हे त्या दोघांचं संभाषण ऐकताच तो याचक तात्काळ उत्तरला, हे श्रियाळा, तुझा एकुलता एक सुकुमार सुपुत्र जो चिलया, तोच माझी मनोकामना पूर्ण करू शकेल आणि माझी क्षुधाही शमवू शकेल. त्याचं कोवळं, लुसलुशीत आणि चविष्ट मांस माझ्या भोजनासाठी मला रुचेल आणि मी तृप्त होईल.
अन्य कुणाचाही मांस इतकं चविष्ट असणार नाही. आणि माझ्या या मागण्याचा अवमान होणार असेल तर तात्काळ तुमच्या सत्वाचं हरण करून मी निघून जाईल. त्या अतिथीचं ते बोलणं ऐकून सांगून आणि श्रियाळ दोनच क्षण चैतन्यहीन झाले. सत्वहरण म्हणताच दोघांनाही पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला. त्यांनी स्वतःला सावरलं. तेवढ्यात चिलयाच तेथे अकस्मात धावत आला. त्याला पाहताच सांगुनाला उमाळा आला. गहेवरून तिनं त्याला साथ घातली. बाळा चिलया, तुझं हे सगुण गोंडस रूप आपल्या या अतिथी महाराजांना फार आवडलं आहे रे. लवकर ये आणि विलंब न लावता त्यांच्या चरणी लागून त्यांना स्वतःचा अंगीकार करायला सांग आणि त्यांना तृप्त कर. चिलया धावत पुढे आला. त्यानं प्रथम मातापित्यांना वंदन केलं. मग त्या अतिथीच्या पायांवर डोकं ठेवून साष्टांग प्रणिपात केला आणि त्या मातापित्याकडे पाहिलं. त्या दोघांचेही चेहरे म्लान दिसत होते. तो अतिथी एकटक चिलयाकडे बघत होता. न समजून चिलयानं अतिथीला विचारलं, महाराज, आपल्याला काय हवं? तसा तो प्रश्न ऐकताच सांगुनानं त्याला सारी घडलेली हकीकत सांगितली. आमच्या दोघांचे शरीर घ्यायला ते तयार नाही. त्यांना तुझं मांस हवं आहे. आज त्यांना नरमांस भोजन हवं आहे. तुझ्याशिवाय अन्य कुणाचाही स्वीकार करायला ते तयार नाही. जराही न थांबता चिलय बाळ त्या दोघांना मारला. पिताजी, मग विलंब कशाला? सत्वरक्षण करण्यासाठी मी कामाला आलो तर त्यात मला आनंदच आहे. जराही अनुमान न करता तयारी करा आणि अतिथीला तृप्त करा. हे संभाषण ऐकून त्या पार्वती रमणाचा ऊर अभिमानानं भरून आला. पण तरीही स्वरात शक्य तितकी कठोरता आणून तो म्हणाला, मी फार दिवसांचा भुकेलेला आहे. मला आता आणखी विलंब सहन होणार नाही. मला आता धीर धरवत नाही. तुमच्या राज्यात माझी सुद्धा शांत होणार नसली तर हा मी निघालो. हे ऐकताच तिघांनी अतिथीला विनवलं की असं काही न करता आपण चिलया बाळाचा स्वीकार करावा. तो आपल्याच पायांशी आहे. राजा राणी हात जोडून उभे राहिले. त्यांच्याकडे पाहताच योगी क्रुद्ध झाला आणि म्हणाला, मला तुम्ही एखादं हिंस्र जनावरच समजलं की रानटी शॉपत? वाघसिंहाच्या पुढ्यात त्याचा बळी फेकावा तसं माझ्या पुढ्यात त्याला ठेवता. मी काय त्याला कच्चा फाडून खाऊ की काय करू? मला तुमचंही असलं धान नको. देणारच असला तर चिलया बाळाचं मांस सुग्रास असं बनवून चवदार करून रांधून मला वाढा, त्याचा मी स्वीकार करीन. योग्याच्या आज्ञेचं राजा राणीनं तात्काळ पालन केलं. राणीनं त्याला कडेवर घेतलं आणि ती भोजनगृहात गेली. त्याला मांडीवर घेऊन प्रेमभरानं त्याचं मुखे घेऊ लागली. चिलयानं तिला सांगितलं, माते, तू अशी मोहवश होऊ नकोस. त्या अतिथीला अतिशय क्षुधा लागली आहे. त्याच्या क्षुधेचं शमन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बाळाचे ते धीरगंभीर प्रौढ विचार ऐकून सांगुना गहिवरली. पण काळजावर धोंडा ठेवून तिनं शियाळाच्या शस्त्राखाली चिलयाचं मस्तक अलगद धरलं आणि शियाळानं सांब सदाशिवाचं नाव घेत आपल्या इकुलत्या एक सुकुमार सुपुत्राचं धड सत्व परीक्षेसाठी मोकळं केलं आणि राणी चांगुनीनं मोहवश होऊन ते शिर तेवढं बाजूला काढून ठेवलं आणि बाकीच्या मांसाचं सुग्रास भोजन बनवलं. नानाविध प्रकार रांधले. चडरसाने युक्त भोजन तयार केलं आणि अतिशय उत्तम अशा सुवर्ण पात्रातून अतिथी पुढं ते नेऊन ठेवलं. आता तरी अतिथी संतुष्ट होईल असं राजा राणीला वाटलं. पण अतिथी संतुष्ट झाला नाही. उलट पदार्थाकडे एकदा तुच्छतेनं पाहत तो म्हणाला, माझ्याशी तुम्ही कपटानं वागला. सर्व देहात श्रेष्ठ जे मस्तक ते बाजूला काढून बाकीच्या शरीराचं मांस राधून तुम्ही मला भोजन दिलं. मला ते नको. शिराविना थडाचं मांस मी निषिद्ध मानतो. हे संभाषण ऐकून सांगुना खजील झाली. तिनं ते शिर स्वयंपाकघरातून बाहेर आणलं. ते पाहून अतिथीनं तिला ती उखळीत घालून कांडायला सांगितलं. ते कांडत असताना चांगुनीच्या डोळ्यात आसू उभी राहिली. ती पाहताच योग्यानं तिला समज दिली आणि सांगितलं, मला आनंदानं रांधलेलं भोजन हवं आहे. उखळीत शिर खांडताना तो ओव्या म्हण, आपल्या मंजूळ स्वरात आनंदानं गा. सांगुनानं मान डोलावली.
आणि आपल्या मधुर प्रेमळ स्वरात बालचिलेचे गोडवे गायला सुरुवात केली. शिर कांडून तिनं ते यतीला चविष्टपणे रांधून दिलं. यती भोजनाला बसला, पण बसताच त्यानं राजालाही आपल्याबरोबर पंक्तीला बसायचा आग्रह केला. राजा मनात कळवळला. नको तोच प्रसंग आल्यानं तो हळहळला व योग्याला म्हणाला, आपण अतिथी, मी यजमान. आपलं झाल्याशिवाय मी कसा बसू? मी मागून उरलेलं प्रसाद म्हणून खाईल. योग्यानं तर ऐकलं नाही. आपल्याबरोबर बसण्याचा त्यानं हट्ट धरला. सांगुनेनं राजाला समजावलं, सत्वरक्षण मोठं आहे, कसंही झालं तरी ते करायला हवं आणि त्यानंतर आपण चिलयाच्या मागोमाग जायचं आहे. यती म्हणतो आहे तर त्याच्या पंक्तीला बसा. राजा ही सर्व भावनांवर निखारा ठेवून त्या अतिथीच्या पंक्तीला बसला आणि त्यानं भोजनाला प्रारंभ करायची अतिथीला विनंती केली. आता तरी हा अतिथी भोजनाला प्रारंभ करेल असं राजाला वाटत होतं. एवढ्या तो अतिथी हातातला घास तसाच खाली पात्रात टाकून उठला आणि उठताना म्हणाला, निपुत्रिकाच्या आणि खोणी माणसाच्या घरचं अन्न मला वर्ज्य आहे, ते मी घेऊ शकत नाही, मी निघालो. असं म्हणून अतिथी पाठावरून उठला. राजाच्या भावना उफाळून आल्या. यतीच्या पायावर मस्तक ठेवून तर गदगदून प्रार्थना करू लागला, महाराज, आपणच विनंती केली म्हणून आपल्या आग्रहासाठी, आपल्या शुद्धेच्या शवनासाठी माझ्या एकुलत्या एका मुलाची हत्या केली. आता दुसरा मुलगा मी कुठून आणू? अतिथी म्हणाला, तू राजा आहेस, शिवशंकराचा भक्त आहेस, तुला काय कमी? तुझ्या तपश्चर्याच्या बळावर तू त्याला हाक मार आणि त्या शिवशंकराला आळव. त्याचं हे सांगणं पटून राजा राणीनं गौरीनाथाच्या स्तुतीपर स्तोत्र आळवायला सुरुवात केली. स्वरात प्राण ओतून आणि तन्मन एकवटून ती प्रार्थना करत होती. एवढ्यात डमरूचा खणखणाट झाला. शंख फुंकीत नंदीवर स्वार होत साक्षात शंकर, उमानीळ, गौरीहर प्रकट झाले. नंदीवर शंकरांच्या पुढ्यात साक्षात साजिरा गुजिरा चिलया बाळ बसला होता. शंकरांना पाहताच राजाराणीचं मस्तक लीन झालं. हृदय उंच वळलं, मन आनंदानं हेलावलं. नरजन्माचं सार्थक झाल्याचा संतोष त्यांना दाटला. त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. तो गिरिजावर चांद्रमौली पै फेन धवल घननीळ मंद हसला. त्यानं आशीर्वाद दिला आणि वर मागायला सांगितलं. राजा राणीनं सांगितलं, आपली कृपा हाच आम्हाला वर, पण एक इच्छा अशी की अतिथीचं भोजन पूर्ण व्हावं एवढं मागणं आहे. चांद्रमौली हसला आणि म्हणाला, तो अतीत तो मीच नाना संकट तुमच्यावर आणून तुमची सत्व परीक्षा पाहिली. तुम्ही खरोखरच धन्य आहात. काय हवा तो वर मागून घ्या. तुमच्या अभंग भक्तीनं, अविचल सत्वनिष्ठेनं मी थक्क झालो आहे. अशा रीतीनं त्या सत्वनिष्ठ राजा श्रीयाळाला आणि राणी सांगुनेला ईश्वर प्रसन्न झाला. तो त्यांच्या अविचल अशा धर्मनिष्ठेमुळेच. त्यांच्या कीर्तीच्या महिम्यानं सारं पाप नाश पावते. असा हा भक्त सज्जनांना वेड लावणारा, त्यांचं मन प्रमोदित करणारा श्री दत्त प्रबोधातील नारद पुराणातला दुसरा अध्याय समाप्त होत आहे. दत्तभक्त हो, आज या अध्यायामध्ये भक्त सांगुनाची कथा आपण ऐकली. पुढील अध्यायामध्ये नारद मुनींना शाप दिल्याची कथा आहे, ती तिसऱ्या अध्यायामध्ये. तेव्हा पुढील हा दिव्य अध्याय नक्की ऐका आपल्या समीर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.